आणि आता बातमी संभाजीराजेंनी केलेल्या खळबळजनक दाव्याची आहे। दहशतवादी यासीन भटकळ 6 दिवस विशाळगडावर होता। संभाजीराजे यांनी हा मोठा खळबळजनक दावा केला। विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलनानंतर संभाजीराजेंवर गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणावर बोलताना संभाजीराजेंनी हा खळबळजनक दावा केलेला आहे। जनमन बेकरी जो बॉम्बस्फोट झाला त्याचा मुख्य आरोपी आहे। 7-8 ठिकाणी ते आज भारतात जे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो प्रमुख आहे। प्रमुख म्हणण्यापेक्षा तो त्याचा मुख्य एक भाग होता त्याचा। हा यासीन भटकळ विशाळगडला राहिला होता ही त्याची नोंद आहे। एवढा मोठा अतिरेकी राहिलाय कुठे विशाळगडवर किल्ल्यावर, त्यावेळी हे महाशय कुठे होते? तर विशाळगडाचं हे सगळं प्रकरण झालं आणि यानंतर संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज छत्रपती यांनी मात्र विशाळगडावर हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी तसं पत्र प्रशासनाला लिहिलेलं आहे। विशाळगडावर जाऊन उद्या मी पाहणी करेन असं देखील शाहू छत्रपतींनी म्हटलंय। कोणत्याही समाज घटकावर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची असं शाहू महाराजांनी म्हटलंय। तर खासदार शाहू महाराजांनी रोखठोक भूमिका मांडली आहे। विशाळगडावर हिंसाचार करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करावी। विशाळगड येथील अतिक्रमण हटवण्याच्या निमित्तानं झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करतो। सरकारनं अतिक्रमण काढण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला आधीच दिले असते तर हिंसाचाराची घटना टळली असती। माजी खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांची अतिक्रमणाच्या गंभीर प्रश्नावर चर्चा घडवून आणावी अशी सूचना आम्ही जिल्हा प्रशासनाला केली होती। मात्र प्रशासनानं कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची खबरदारी जी आहे ती घेतलेली नाही, त्यामुळे ही घटना घडली असं शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे।